प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण सीईटी नीट साठी शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ बघत होतो आणि आजचा आपला व्हिडिओ नंबर आहे 15 आणि चॅप्टर घेतलेला आहे रोटेशनल डायनामिक्स। तर बघा, सीईटी नीट साठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम काय असतं, तर सीईटी नीटची परीक्षा म्हणजे स्पीड, अॅक्युरसी आणि टाइम मॅनेजमेंट याची परीक्षा असते आणि त्यामुळे आपण जर काही शॉर्ट ट्रिक्स शिकलो तर आपल्याला वेळ वाचवायला फायदा होणार आहे आणि तो वाचवलेला वेळ दुसऱ्या प्रश्नांसाठी वापरला की आपल्याला टाइम मॅनेजमेंट परीक्षेच्या त्या कालावधीमध्ये करणं सोपं जाणार आहे, म्हणून आपण ह्या ट्रिक शिकतो आहोत। तर आता बघा काय दिलं जातं, तर हे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट बॉडीज त्याच्यावर आधारित ही ट्रिक आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने 3 बॉडी दिल्या जातात। कधी कधी ह्या बॉडी 3 रिंग आहे असं म्हटलं जातं, कधी कधी ह्या 3 बॉडी डिस्क आहे असं म्हटलं जातं, कधी कधी ह्या 3 बॉडी सॉलिड स्फिअर आहे असं म्हटलं जातं आणि कधी कधी ह्या 3 बॉडी ह्या हॉलो स्फिअर आहे असं म्हटलं जातं। मग एक कॉमन गोष्ट असते बघा, या तिन्ही सारख्याच आहेत, म्हणजे तिन्हीचं मास हे कॅपिटल एम किंवा कधी स्मॉल एम दिलेलं असतं। जेव्हा स्मॉल एम देतील तेव्हा इथं फक्त कॅपिटल एमच्या जागी फॉर्म्युला स्मॉल एम वापरायचा, एवढाच बदल करायचा आणि कॅपिटल आर ही त्याची रेडियस आहे, म्हणजे या तिन्ही ज्या काही बॉडी आहेत त्यांचं मास हे सारखं आहे आणि सगळ्यांची रेडियस सारखी आहे। आणि तुम्हाला हा अशा 3 बॉडी देतात, हा ऍक्सिस देतात आणि त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात। मग आता कधी कधी ह्या ऍक्सिसला ते वाय वाय डॅश नाव देतात, कधी कधी एक्स एक्स डॅश नाव देतात, कधी ए ए डॅश नाव देतात, काही फरक पडत नाही। तर त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचंय। मग ही गोष्ट खूप सोपी आहे बाळांनो काढणं, पण त्याच्यासाठी तुम्हाला काही काही गोष्टी लर्न कराव्या लागतील। आता बघा, याला आपण म्हणू पहिली बॉडी, याला म्हणू दुसरी बॉडी आणि याला म्हणू तिसरी बॉडी। तर आता ही जी पहिली बॉडी आहे तिच्यासाठी हा ऍक्सिस त्याच्या डायमीटरला कोइन्साइड होतो आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉडीसाठी हा ऍक्सिस त्याच्या टँजंट पॅरलल टू इट्स प्लेनला कोइन्साइड होतो। आलं लक्षात? मग आता आपण बघूयात। तर बघा, रिंग साठीचा प्रश्न, ह्या तिन्ही बॉडी रिंग आहेत, ह्या तिन्ही बॉडी सॉलिड स्फिअर आहे आणि ह्या तिन्ही बॉडी हॉलो स्फिअर आहे, असा प्रश्न सीईटी 2021 ला येऊन गेलेला आहे, फक्त डिस्कवाला आलेला नाही। तर आता आपण बघू, आता ह्या तिन्ही बॉडी रिंग आहेत असं आपण कन्सिडर केलं। मग आता रिंग त्याच्या सेंट्रल ऍक्सिस मधून जाणारा जे काही सेंट्रल ऍक्सिस असतो, समजा ही रिंग आहे आणि याच्या बरोबर मध्यभागातून आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिसचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mr स्क्वेअर, समजलं? मग आता बघा, ते आहे mr स्क्वेअर। मग डायमीटरला कोइन्साइड होणारा जर घ्यायचं ना बाळांनो, तर त्याला फक्त ह्या व्हॅल्यूला 2 ने भागायचं असतं। मग आता डायमीटर म्हणजे mr स्क्वेअर बाय 2 हा डायमीटरला कोइन्साइड होणाऱ्या ऍक्सिसचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, कुणाचं? रिंगचं। आणि टँजंट पॅरलल जर घ्यायचं ना, तर ह्या व्हॅल्यू मध्ये फक्त पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा आणि त्याच्यामध्ये mr स्क्वेअर मिळवायचे आणि मग ही व्हॅल्यू आली 3/2 mr स्क्वेअर। समजलं का? ही जी व्हॅल्यू आहे सेंट्रल ऍक्सिसची, त्याला 2 ने भागलं की डायमीटर बद्दलचं मिळतं आणि त्याच्यात mr स्क्वेअर ऍड केलं की टँजंट पॅरलल टू इट्स प्लेन बद्दलचं मिळतं। ह्या तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला एकदा नीट समजल्या का? मग आता बघा, आता ही पहिली बॉडी आहे तर त्याचा ऍक्सिस डायमीटरला कोइन्साइड होतो। आपण mr स्क्वेअर कॉमन काढलं आणि हे इथे फक्त mr स्क्वेअर कॉमन काढल्यावर इथे शिल्लक राहिलं 1/2। आता बघा, ह्या दोन्ही दुसऱ्या बॉडीचं टँजंट पॅरलल, परत mr स्क्वेअर बाहेर काढलं म्हणजे 3/2 आणि तिसऱ्या बॉडीचं पण 3/2, असं याला जर सॉल्व्ह केलं तर हे आलं 7/2 mr स्क्वेअर। मग या ऍक्सिस बद्दलचं ह्या तिन्ही रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आलं आपलं? 7/2 mr स्क्वेअर। एवढं सोपं आहे। आता दुसरी बॉडी डिस्क, डिस्कच्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mr स्क्वेअर बाय 2। आता त्याला 2 ने भागलं की ते झालं mr स्क्वेअर बाय 4 आणि त्याच्यात mr स्क्वेअर मिळवले की टँजंटचं आलं 5/4 mr स्क्वेअर। समजतंय का? मग आता बघा, इथे परत याची mr स्क्वेअर कॉमन काढायचं, हे एकदा आणि हे 2दा घ्यायचं आणि त्याची ऍडिशन करायची। बघा बरं, 1/4 प्लस 5/4 प्लस 5/4, 4 एलसीएम निघाला तर 11/4 mr स्क्वेअर हे आलं डिस्कचं। म्हणजे या तिन्ही बॉडी जर डिस्क दिल्या तर त्याचं ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आलं 11/4 mr स्क्वेअर। अंडरस्टूड?
नाव सॉलिड स्पियर. जर सॉलिड स्पियर असेल तर सॉलिड स्पियरचं आता बघा सेंट्रल ऍक्सिस, तर हा सेंट्रल ऍक्सिस तोच डायमीटरला कोइन्साइड होणारा ऍक्सिस असतो सॉलिड स्पियर बाबत आणि हॉलो स्पियर बाबत, म्हणून याला 2 ने भागायचं नाही. आलं लक्षात. असा सॉलिड स्पियर आहे आणि त्याचं म्हणून याचं पण 2/5 mr², डायमीटरला कोइन्साइड होणारं पण 2/5 mr² आणि ह्या 2/5 mr² मध्ये जर तुम्ही mr² मिळवले तर हे तुमचं येतं बघा 5 LCM झाला आणि हे 2 आणि हे 5 7/5 mr². मग टँजंटचं आलं 7/5 mr². मग हे एकदा घ्यायचं 2/5 आणि हे किती वेळा घ्यायचं? 2दा घ्यायचं. 5 LCM काढला तर आता 2, 7 आणि 7 म्हणजे 14 आणि 2 16, 16 भागिले 5 हे झालं सॉलिड स्पियरचं या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे घ्यायचे हॉलो स्पियर. आता सॉलिड स्पियर म्हणजे क्रिकेटचा बॉल आणि हॉलो स्पियर म्हणजे टेनिसचा बॉल. तर त्याच्या बघा परत हा हॉलो स्पियर आहे, पोकळ गोल आहे. तर आता त्याच्या हा पहिला ऍक्सिस, तर याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं 2/3 mr². तोच त्याच्या डायमीटरला कोइन्साइड होत असतो म्हणून 2/3 mr² आणि या 2/3 mr² मध्ये जर आपण mr² मिळवले तर एलसीएम निघाला 3 इथं आणि 2 आणि 3 हे 5 म्हणजे टँजंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळालं तर 5/3 mr². मग हे एकदा बघा आणि हे 2दा घ्यायचं. 5/3 mr² कॉमन काढायचे. उत्तर आलं 3 आणि ही ऍडिशन झाली 12/3 mr² म्हणजे हे आलं 4 mr². या पद्धतीने ही बॉडी जर हॉलो स्पियर असेल तर या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आलं 4 mr². तर या पद्धतीने ह्या ट्रिकने आपण अशा 3 बॉडी जर दिल्या आणि ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलं तर काढू शकतो. समजलं का? तर बघा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कमेंट टाकायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी.